आणण्याची घोषणा सरकारने केली होती, मात्र याला राज ठाकरेंनी विरोध केला होता. बिहारनी मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्यामागचं कारण काय हे त्यांनी स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा जर सांस्कृतिक आदान प्रदानचा जर विषय असेल तर निश्चित स्वरूपामध्ये चांगला हा निर्णय आपल्याला म्हणता येऊ शकला असता. मात्र तसं न करता केवळ जातीवाद निर्माण करण्याच्या अनुषंगानं, संप्रदायवाद निर्माण करण्याच्या अनुषंगानं, तोडाफोडा राज्य करण्या अनुषंगानं हा घेतलेला निर्णय आहे. याच बिहारच्या निर्णयामध्ये त्यांनी जर म्हटलं असतं की पटण्यामध्ये आम्ही महाराष्ट्र भवन बांधणार आहोत आणि मुंबईमध्ये बिहार भवन बांधणार आहोत, तर याला सांस्कृतिक आदान प्रदान म्हणतात. भाषा, धर्म, जात याच्यावर राजकारण करणं हा भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा जो उद्योग आहे त्यातलाच हे कुठेतरी एक मुद्दा असावा. आणि त्यामुळे राज्यात जवळपास 24 लाखापेक्षा अधिक आणि बुलढाणा जिल्ह्यात 30,000पेक्षा अधिक महिलांचा लाभ थांबलाय. जाणून बुजून सरकारने लाभार्थी कमी करण्याच्या अनुषंगानं असे द्विअर्थी जे आहेत हे शब्द वापरले आणि द्विअर्थी शब्दाचा जो गोंधळ निर्माण होईल अशा अनुषंगानं कुठेतरी अर्ज भरत असताना जो उडालेला गोंधळ आहे हा पूर्वनियोजित सरकारचा कट आहे. 2 वर्ष दुसरी घटना आहे. बदलापूरची घटना ही सत्ताधाऱ्यांना ही जोरदार एक चपराक आहे. पूर्ण वेळ महाराष्ट्राला गृहमंत्री नसणं, त्यातून आता अत्याचार किती वाढत चाललेले आहेत, गुंडागर्दी किती वाढत चाललेली आहे, थेट बालकांच्या शोषणापर्यंत जर आता गेली आहे तर याची कुठे ना कुठे एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीसांनी खरोखर याचा विचार केला पाहिजे. आदल्या दिवशी कोर्ट मुख्यमंत्र्यांना झापतं, त्यांच्यावर ताशेरे ओढतो. दुसऱ्या दिवशी बदलापूरची जी घटना घडते निश्चित स्वरूपामध्ये सरकारचं, गृह विभागाचं, मुख्यमंत्र्याचं हे फेल्युअर आहे. महाराष्ट्राला आता तरी पूर्ण वेळ गृहमंत्री मिळावा ही काँग्रेस पक्षाची जी मागणी आहे त्याचा पुनरुच्चार या निमित्तानं करतो. राहता राहिला बदलापूरमध्ये असं का घडलं? बदलापूरमध्ये कॉप्शनचा मेंबर हा घेत असताना ज्याच्यावर पोस्कोवरचे आरोप आहेत, ज्याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत, लैंगिक शोषणाचे आरोप आहेत, अशा माणसाला आपण जर कॉप्शनचा मेंबर करत असाल तर तुम्ही काय संदेश देत आहेत? कालच्या घटनेमागे भारतीय जनता पक्षाने जो विकृत निर्णय घेतला होता त्याची प्रेरणा याच्या मुळाशी कुठे आहे का याचा देखील विचार भाजपनं करावा. लाडक्या बहिणी दादा, तुमच्यामध्ये ऑनलाईन एक बैठक झाली आता चौघांमध्ये, काय चर्चा झाली त्यावरती? नाही, अशा प्रकारे कुठलीही चर्चा जी आहे ती चर्चा करण्याची आवश्यकता नाही. आणि एकंदरीत चंद्रपूरच्या विषयाच्या अनुषंगानं कुठलाही वाद नाही. सामोपचार त्या ठिकाणी आहे, सामंजस्य त्या ठिकाणी आहे. आमचं फार महाराष्ट्राचं एक मोठे नेतृत्व आमचं त्या ठिकाणी आहे. त्यामुळे अशा पद्धतीने कुठेही वाद विकोपाला गेलेले आहेत किंवा वाद झालेले असं काही नाही. आमचे 27 नगरसेवक हे आम्ही एकसंघ स्वरूपात आहोत आणि चंद्रपूरला काँग्रेसचाच महापौर हा तिथे आपल्याला बसलेला दिसून येईल. काय नेमकी चर्चा झाली? काही नाही, अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा वादंग किंवा काही असं काहीही नाही. तिथे आमचे 3 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि या 3 नगरसेवकांना पक्षाच्या अनुषंगानं ज्या आवश्यक ज्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत. इंडिया अलायन्स पार्टनरच्या सोबत चर्चा आपण करावी. प्रसंगी आपल्याला तटस्थ राहता येत असेल तर ते देखील भूमिका घ्यावी. मात्र MIM, भाजप, घड्याळ आणि धनुष्यबाण यासोबत आघाडी करू नये अशा प्रकारच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. अचलपूरमध्ये भाजपने सत्ता स्थापनेसाठी MIM सोबत एक ही थाली के चट्टे बट्टे MIM आणि भाजप हे दोन्ही एकच आहेत आणि त्यांची नुरा कुस्ती जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून बघायला मिळते आहे. दोघे एक आहे हे म्हणत असतानाचा संदर्भ मला थेट हा स्वातंत्र्यापूर्वीचा किंवा स्वातंत्र्य संग्राम सुरू असतानाचा द्यावा असा वाटतो. भारतामधून चले जाव चळवळ सुरू असताना मुस्लिम लीग आणि तत्कालीन भाजप म्हणजे हिंदू महासभा जनसंघ हा जो होता हा एका सुरामध्ये इंग्रजांच्या सोबत कुठेतरी ते आपल्याला आढळून आले. एवढंच नाही, मोहम्मद अली जिन्ना यांची मुस्लिम लीग आणि श्यामाप्रसाद मुखर्जी अर्थात आजची भाजप हे एक होते. मुस्लिम लीगचा मुख्यमंत्री होता तर उपमुख्यमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी हे भाजपचे होते. त्यामुळे यांचा हा जुना खेळ आहे. हा नवीन पद्धतीने नव्या चालीवर हा MIMच्या माध्यमातून ते खेळत आहे. या प्रकारानंतर म्हणजे अकोट प्रकारानंतर फडणवीसांनी म्हटलं होतं की आम्ही MIM सोबत जाणारच नाही. ते जे म्हणतात अगदी त्याच्या उलट करतात. त्यांनी एकेकाळी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नाही 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 असं त्रिवार त्यांनी उच्चार केला होता. मात्र ते गेले नुसते गेलेच नाही तर सत्तेत देखील सहभागी झाले
आणि घट्ट मैत्री स्वरूपामध्ये ते आहेत. त्यामुळे त्यांचं विधान हे राष्ट्रवादीच्या संदर्भात जसं होतं अगदी जसंच्या तसं हे एमआयएमच्या संदर्भात आहेत. आणि पुढच्या काळात हे दोघे सत्तेमध्ये एकत्र आल्याचं आपल्याला बघायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको. महापौराची निवड अकोल्यात नाही आज. कुठेही काही कोणी कोणाच्या विरोधात काही बोलण्याचा विषय नाही. आणि कुटुंबामध्ये ज्या पद्धतीने चर्चा होतात त्या पद्धतीनं अत्यंत आदराने आणि सगळ्यांच्या सामंजस्याच्या भूमिकेतून आमचं सर्वच तिथे नेते आणि नगरसेवक हे प्रतिसाद देत आहेत. रामू तिवारी तर ते स्टेबल आहेत त्यांच्या ह्याच्यावरती रामू तिवारी काय पडली त्यामध्ये काय नेमकी रणनीती असणार आहे? नाही, अशा पद्धतीने कुठलीही पीसी किंवा कुठल्याही स्वरूपामध्ये वाद हा विकोपाला जायचा आणि अशा काही चर्चा होण्याचा प्रश्नच नाही. मी 4 दिवसापूर्वी जाऊन दोन्ही उभ्या आमच्या नेत्यांना भेटून आलो होतो आणि त्या भेटीच्या अनुषंगानं जे काही आमचा पुढील वाटचाल करायची आहे त्या अनुषंगानं आमचे जे निर्णय झालेले आहेत त्यालाच आम्ही पुढे घेऊन जाऊ. वाद मिटला असं म्हणता येईल. वाद नव्हताच त्यामुळे मिटाचा प्रश्नच नाही. आपण 3 दिवसापूर्वी भेट घेतलेली मात्र अजूनही जोरदार चर्चा माध्यमामध्ये होत आहेत. आपल्या सूचनाचं पालन होत नाही असं वाटतं. चर्चा निरर्थक आहे. अशा पद्धतीने कुठेही काही नाही. जी चर्चा झाली आहे त्याच अनुषंगाने गोष्टी शेवटापर्यंत जातील. दादा मालेगावमध्ये रामू तिवारी जे आहेत ते स्टेबल आहेत की ते गट तिवारांच्या सोबत आहेत? रामू तिवारी हे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते आणि ते आमचे उमेदवारही त्या ठिकाणी होते. त्यामुळे त्यांनी देखील त्यांची भूमिका काय ही मला निश्चित माहिती नाही. मात्र पक्षाला पोषक अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी मांडावी अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा राहील. आज जे काय तर चंद्रपूरच्या प्रकरणामध्ये काय सध्या स्थिती आहे आणि नेमकं ते 27 काँग्रेसचे एकूण 27 नगरसेवक निवडून आलेले आहे आणि 27 जणांचा एकत्रित स्वरूपाचा गट हा लवकरच गतीत होईल आणि त्या अनुषंगानं जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. यासोबतच 27च्या व्यतिरिक्त 3 काही इतर आणि काही अपक्ष अशांची मोठ बांधत असताना पुढे मित्रपक्षाने आमच्यासोबत यावं ही चंद्रपूरमध्ये आमची अपेक्षा आहे. उभाटाचे नगरसेवक हे आमच्यासोबत यावे यासाठी पक्ष पातळीवर चर्चा सुरू आहे. कारण परभणीला उभाटाचा महापौर होईल त्या ठिकाणी आम्ही 12 नगरसेवक आमचे ते उभाटाच्या सोबत जाण्याच्या अनुषंगानं आणि चंद्रपूरमध्ये आम्हाला उभाटा मदत करण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचेही चंद्रपूरमध्ये 2 नगरसेवक आहेत. वंचित आघाडी देखील आमचा मित्रपक्ष या नात्यानं ते आमच्यासोबत आले पाहिजे अशा पद्धतीची एक चर्चा पक्षात सुरू आहे आणि काँग्रेसचा महापौर त्या ठिकाणी निश्चित स्वरूपाचा बसेल ही आपल्याला या निमित्ताने खात्री द्यावीशी वाटते. आमचे 2 नेते मान्य खासदार आणि आमचे विधिमंडळातील गट नेते 2 मतदान मंडळ नेते त्या ठिकाणी आहेत. नगरपालिकेमध्ये या दोघांच्याच नेतृत्वामध्ये जाज्वल्य स्वरूपाचं मोठं यश आलं होतं. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आम्हाला यश जे आलं ते या दोघांच्याच नेतृत्वात आम्ही निवडणूक लढलेलो आहे आणि पुढे देखील कुठल्याही प्रकारची समन्वयाच्या संवादाच्या दृष्टिकोनातून अडचण निश्चित येणार नाही. काँग्रेसच्या 2 नेत्यामध्ये जो वाद आहे त्याच्यामुळे काही भाजपला फायदा? भाजपला आमचा कुठल्याच प्रकारचा फायदा होणं ह्या केवळ वल्गना किंवा एक चित्र निर्माण केला जातो. मुळात भाजपमध्येच त्रांगड आहे. 3-4 गट झालेले आहेत आणि या गटाचाच फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.